श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. आणि मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. प्रत्येक स्वामी भक्तांचे ज्यांनी आपल्या चॅनलवर अनुभव शेअर केले, त्याचबरोबर स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांचे, ज्या भक्तांमुळे आपला हा चॅनल इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांचे जे सुंदर सुंदर अनुभव खरोखरच खूप लोकांना खूप काही प्रेरणा देत असतात आणि खूप काही शिकवून जात असतात. आणि हे जे त्यांच्या आयुष्यामध्ये सत्य घडलेले स्वामींचे जे अनुभव स्वामींनी दिलेले आहेत, तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अहमदनगर येथील राहणाऱ्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जो स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत, जेव्हा एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी येतात तेव्हा त्यांचे आयुष्य बदलून जाते. तसेच या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि त्यांचे आयुष्य बदलून गेले. स्वामींनी अद्भुत असे चमत्कार त्या ताईंच्या आयुष्यामध्ये केलेले आहेत. चला तर मग ताईंच्या आयुष्यात झालेले स्वामींचे चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करताय का? हो. बरं बरं, चालेल. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगायचं. नगर जिल्हा आहे माझा, पण मी पुण्यातच राहते. मग जिल्हा तालुका काय सांगायचंय? नगर जिल्हा. अहिल्यानगर. नाही नगर जिल्हा. ते अहमदनगर नाही का? हा हा अहिल्यानगरच होता. हो. हा, बरं. मी राहते मी पुण्यामध्ये. हा हा हा, बरं बरं, चालेल. काय आले अनुभव? किती दिवस झाले ताई स्वामींच्या सेवेमध्ये आलात? मी आत्ताच आले होते. महाकुंभ नव्हता का आत्ता? हा हा. तर त्यावेळेला मी असेच म्हणजे व्हिडिओ बघायची. म्हणजे मला अगोदरचं काय माहिती नव्हतं. म्हणजे मी विचारायची सगळ्यांना की स्वामी सेवा कशी असते, काय असं हे. मला म्हणजे आवड होती, पण असं वाटायचं नाही का आपण नॉनव्हेज खातो आपल्या मुलीसाठी एवढं. हा हा हा. मला असं वाटायचं, मी विचारायची. असंच मी ते महाकुंभ त्यावेळेला ते रात्रीचं बघायचं आणि ते मुलाचं लग्न झालं होतं. हा हा. ती मुलगी पण थोडीशी अशी वेडसर सारखी होती. पैसे नाही का मला. हा हा. मग मी करतोय ताई तो. आवाज ना तरी मी इकडे आले, शेतामध्ये आले. हो ना. गाड्यांचा आवाज येतो. आता येतो का? हॅलो. हा हा, बोला. येतो का तो? हा, येतोय. हा. तर मग मला माझं थोडं डोक्यामध्ये टेन्शन असायचं. मग मी ते पाहायची रात्रीचं पाहायची आणि नंतर ते स्वामी यायला लागले. मी म्हणायची जसं माझ्या मनात चाललंय तसं ते समोर ते बोलतात असं. आणि मग मला रडायला पण यायचं. आणि मग अशीच बघता बघता तशीच झोपी जायची मी. तर मग ते स्वप्नात आले स्वामी. हा, स्वप्नात आले. म्हणजे मी एक 10 वर्षापूर्वी अक्कलकोटला गेले होते माझ्या मुलीच्या सासू सोबत. मला अक्कलकोटला हे असं अक्कलकोट हे मी पाहिलंच नव्हतं. मला फक्त एक मंदिर आणि त्याच्यात स्वामी समर्थाची मार्बलची मूर्ती. अरे वा. एवढं मी त्यावेळेस तिथं पाहिलेलं. आणि त्यावेळेस परत बघितलंच नाही. मग मी म्हणायचे लोक एवढं म्हणतात अक्कलकोटला जाते आणि स्वामीची मूर्ती तर एवढीच आहे तिथं. ते तेव्हाच माझ्या लक्षात. परत मग मी काही कधी गेले नाही. तेव्हाच माझ्या लक्षात होतं की तीच मूर्ती अक्कलकोटला आहे. अरे वा. मारली. आणि मग जसं मी स्वप्नात मी अक्कलकोटला गेलो मी आणि माझी जाऊ. तर ती मूर्ती नाही तिथून उठून आली मंदिरातून. ते आता बघा ते लंगोट घालून स्वामी कसे चालतात तशी ती मूर्ती तिथून चालत आली अशी लगलग त्या मंदिरातून उठून. आणि गळ्याला माझ्या अशी मिठी मारली. अरे बापरे. मिठी मारली. तर ते काय म्हणले तू
तुझा आणि माझा जसं आत्मा एक होत नाही हा असं एक होत नाही म्हणजे एक हो- एक होत नाही म्हणजे असं जसं मला वेळ भेटत नाही ना करायला हा 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 तिथं नामस्मरण म्हणजे तू करू शकत नाही हा हा असं. आणि मला काम पण भरपूर असतं हा हा तसं तसं तू करू शकत नाही पण तसं म्हणजे मला आता सुद्धा दिसते की ते चालत येऊन माझ्या अशी आपण मिठी कसं मारतो एकदा रडायला लागल्यावर हा 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 एकामेकांना मिठी मारतो तशी मिठी मारली. अरे वा हा आणि मग नंतर पण मला एवढं मला काय वाटलं नाही मी ती मुलगी होती दुसरी मी म्हणलं दिदे बघ ना रात्री ते स्वामी महाराज आले आणि म्हणते की तू माझी सेवा करू शकत नाही तुझं आणि माझं म्हणजे मन एक होतच नाही हा हा असे असं नाही मग त्याच्यावर विषय हे झाला जे काय ते फक्त मी बघत राहायची. हा हा नंतर मग आम्ही याला गेलो मी म्हणलं जाऊ दे आता काहीतरी मी अक्कलकोटला जाणार आहे मूर्ती आणणार आहे असं तसं म्हणजे 3-4 वर्ष झाले मुलगा मला म्हणायचा आई आपण दिवाळीच्या सुट्ट्यात थोडं दुकान बंद असतं तर आपण अक्कलकोट पंढरपूर हे ते करू आपल्याकडे गाडी आहे पण माझी जायची इच्छा होतच नव्हती. मी म्हणायची जाऊ दे मी दमते एक तर आणि 2-4 दिवस सुट्ट्या तर ते पण मग धावपळ होईल परत दुकान 4 दिवसांनी उघडायचं तर परत वेळ भेटत नाही जाऊ दे मला आराम पाहिजे मला म्हणजे दिवाळीचं फराळ सुद्धा करायला वेळ भेटत नाही. आणि मग आम्ही गेलो आता अक्कलकोटला म्हणजे जायची इच्छा झाली तर म्हणलं नाही आता जाऊच आपण आता या पंढरपूरचं नाही का एकादशीला त्याला आम्ही मग मी एवढे मोठे 1000-1200 रुपये म्हणजे चिल्लर घेतली चिल्लर केली मी 150-200 रुपये कोणाला रुपये 4 रुपये असे द्यायला तिथं बसतात ना तसे परत पैसे घेतले पण ते तेवढे पैसे माझे घरीच विसरून राहिले. अरे मग अर्ध्यात गेल्यावर मला लक्षात आलं की पैसे तर घरी विसरले. मग ते म्हणलं कशाला काय करते म्हणलं ते मला आमचे मिस्टर पण खावायला लागले ते म्हणले कशाला काय करते काय की ते सोबत तो काय देणार नाही का तुला पैसे मी म्हणलं तुला देणार आहे पण मला माझ्या त्याच्यात माझे पैसे तर येतात पण मला माझ्या हातातून द्यायचे होते असं. आणि मग आम्ही तसंच पंढरपूर केलं अक्कलकोटला गेलो मी मूर्ती आणली मग मूर्तीचं मला एवढं म्हणजे काय माहिती नाही मी आणली 2-3 दिवस अशी ठेवली परत नंतर देवाऱ्यात ठेवली मग थोडीशी आपली कशी दिवाबत्ती हे तेच करायचे दुसऱ्या देवासोबत त्यांची पण व्हायची. आणि मग नंतर त्याच्या आधी ती मुलगी पण बघा आम्ही नेऊन घातली मुलगी थोडी एवढ्यासारखी ती सून जी केली होती ना आम्ही ती अशी म्हणजे सरस तिला काहीच कळायचं नाही अशी म्हणजे फसलं ते आमचं कामच ते हे झालं सगळं फसलं आम्हाला. मुलगा माझा छान आहे मामाचीच होती ती नाच पण मग ते फसीला गेलं आम्हाला ते कोणी सांगितलं नाही की ती अशी आहे तशी आहे पण मग आम्ही तिला नेऊन घातली. म्हणजे तिच्या वडिलांच्या घरी सोडली तुम्ही तिकडे नेऊन सोडली मग त्याच्यानंतर आम्ही इकडे गेलो होतो अक्कलकोटला जसं म्हणले आणि काही नाही की स्वामीचे इतके अनुभव असते इतकं असतं इतकं कसं असतं हे काहीच लक्षात नाही. मग आम्ही परत एक वेगळं दुकान घेतलं होतं त्या दुकानामध्ये ती मूर्ती ते होतं मूर्ती ते होतं तर नंतर मग म्हणजे आम्हाला एवढं लोड व्हायला लागलं की 2-2 दुकानाचं भाडं हे ते आणि मग बघा स्वामी आल्याच्या नंतर आम्ही एक 8 दिवसात म्हणजे त्यांनी ते आम्हाला खाली करायला लावलं दुकान म्हणजे जसं आमच्या मनात आलं की नाही हे दुकान खाली करायचं आपल्याला नाही लोड घ्यायचा ते दुकान खाली केलं स्वामींना घरी नेलं मग आम्ही घरी येऊन जाऊन करायला लागलो घरी इथून 25 किलोमीटर आहे. मग येऊन जाऊन होतं ना रोज दुकान येत इथं पडतं जायचं संध्याकाळी 9-9:30 वाजले कधी 8 वाजले घरी जायचं घरून परत सकाळी मला ऑफलाच निघावं लागतं. तास तरी जात असेल 1 तास 1 तास जातो बरोबर. आणि मग घरी नेल्याच्या नंतर मी असंच मी म्हणलं आता ऐकायची ना सारामृत हे ते आणावं पुस्तक आणावं तर मी ते पुस्तक पण आणायला गेले देव माहिती असेल तुम्हाला देव आळंदी आहे की देवच्या तिथंच घरी मग पाहुणे आल्या त्या माझ्याकडे म्हणून मी म्हणलं आता एक ते पुस्तक घ्यावा ते गुरुचरित्र पण म्हणलं मी वाचणार कधी वाचायला तर वेळ नाही पुस्तक वाचू कधी बरोबर 8 वर्षात मी पुस्तक घ्यायला गेले आता ते पुस्तकावाले एवढे समजून सांगतात की आपण विचारायची सेवा कशी करायची काय करायचं बरोबर ती बाई एवढी खवळली पण ती म्हणली मी म्हणलं सुट्ट्या आहेत का म्हणली सुट्ट्या नाही काय नाही जावा म्हणजे तुम्हाला माहित नाही तर हे करतात कशाला अरे तर ते आमची नणंद त्या म्हणल्या अहो असं नसतं मावशी माहिती नसल्यावरच विचारतं ना बरं माहित असल्यानंतर कशाला विचारलं
तर जाऊ दे. ते पण झालं. म्हणलं मरत जाऊ दे, पुढच्या वेळेला आलं का पण मी तेव्हा पुस्तक घेईन म्हणलं. हा. 18 वाद्य 14 वाद्य ते पण नाही घेतलं, काहीच नाही घेतलं. हा. आणि माझे 500 रुपये पण गायब झाले. अरे छा, कस काय? नव्हते. इतकी मी सगळ्या देवांना चिल्लर टाकली, कुठं 10, कुठं 20, कुठं 50 असे सगळ्या देवांना. हा. आणि मग पैसे ब्लाऊज मध्ये होते आणि सुट्टे 20-30 रुपये होते. हा. हा. तर मी ते पुस्तकाला समज मला द्यायचे. मी म्हणलं मावशी सुट्टी आहे का? ती म्हणली नाही, सुट्टे पण नाही म्हणली, एवढे सुट्टे असते का कुठं? हा. बरं ठीक आहे. पुढे गेलो थोडं, म्हणलं पुढच्या दुकानात बघू तर ते पैसेच गायब. अरे छा. पण मला काय वाटलं, मी चुकून 20ची नोट म्हणून देवाला 500ची नोट टाकली हा. हा. मी त्या पेटीमध्ये. हा. तर हा. मग मला काही नाही वाटलं. मी म्हणलं जाऊ द्या, अशी तरी मी 500 टाकले नसते, घेतले तर घेतले म्हणलं माझ्या देवाकडून. ते पण अन्नदानासाठीच जाते ते. हा. हा. म्हणजे मला त्याचं पण काही नाही वाटलं. हा. 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 आणि मग त्या 2 पाहुण्या होत्या. आता घरी जायचं तर मग रिक्षा करायची, तर आता 30च रुपये जवळ राहिले. हा. मग? म्हणजे पाहुण्यांना कसं म्हणायचं, आपण रिक्षाने 150 रुपये लागत होते हो ना. रिक्षाने तिथे. हा. आणि मग पुढे गेलो, मी चिल्लर ते करून 30 रुपये असे दुधासाठी केले. हा. दुधासाठी केलं आणि दूध घ्यायला गेलो. आता रिक्षा पण नाही तिकडे, काही नाही. आता घरची वाट धरली आम्ही. हा. आणि ते पिशवीत 500 रुपये. अरे छा. म्हणजे आणि पिशवीत मग पैसे सापडले. पिशवीत पैसे सापडले. मी म्हणलं हे का 500 रुपये म्हणलं याच्यामध्ये. आणि पैसे तर नव्हते म्हणलं, पण हे 500 रुपये पिशवीत आले तसे. किती छान. कसे आणि आले? मग ते झालं. म्हणजे त्यांना माझ्याकडून घ्यायचंच नव्हतं. हो ना, बरोबर आहे. मी अक्कलकोटला गेले, पैसे त्यांनी मला घेऊन दिले नाही. इथं गेले पुस्तक आणायला, त्यांनी मला पैसे करून दिले नाही. हो. मग मी इथं काही मठ जवळ नाहीये. हा. हा. पण मी अशी त्याला विचारायचे कुठं मठ आहे का? तर मग अशीच माझी मुलगी काय म्हणली आई आपण मार्केटला जातो तर म्हणली तिथे खेरगाव म्हणून आहे, पिंपरी चिंचवड. हम्म. तिथं मग आई मठ आहे स्वामीचा. मग तिच्या संग गेले मी एक दिवस. हम्म. त्या घरी गेले होते. ती म्हणली चल. मग मी म्हणलं माझं पैसे नाही, 50-60 रुपये येतं. तर म्हणलं बरं चल. तिचं पण केळी घातले होते तिच्या मुलीने, ते पण 50-60 खाऊन टाकले. आणि तिचे मिस्टर म्हणे तिला साडी घ्यायची. ते म्हणले जावा तुम्ही, मी पैसे पाठवतो. पैसे पाठवतो म्हणे. त्यांनी काय केलं, ती म्हणली आई इथं स्वामीचा मठ आहे, तिला काही साडी आवडली नाही. ती म्हणली चल इथं स्वामीचा मठ आहे. तर मी म्हणलं चल बरं. गेले तर तिथं मठात गेल्यावर पण माझ्याकडे पैसे नाही. अरे छा. 1 रुपया पण नाही. तर मी काय म्हणलं, मी मुलाला फोन केला. मी म्हणलं अरे दादा म्हणलं इथून मी मठामध्ये आले तर 1 रुपये ऑनलाईन पाठव म्हणलं, तुला स्कॅनर पाठवते. त्यांनी लगेच पाठवले. म्हणजे त्यावेळेस त्यांनी माझ्याकडून काही घेतलं नाही. आणि मग आम्ही गेलो आणि ते काय म्हणले, तुम्ही नवीन आलात, तुम्ही आरती घ्या. आरती पण आपण मठामध्ये कधी गेलोच नाही, आपल्याला आरती घ्यायची पण माहित नाही. आधी त्यांनी मुलीला घ्यायला लावली, म्हणजे तोंडात काय धुण्या मुलीला घ्यायला लावली. मग नंतर शंकर महाराजाची तुम्ही घ्या म्हणे. मग मी घेतली, आरती घेतली. आरती घेतली नाही तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला असेल, तिने काय फोन उचलला नाही. मग ते त्यांना आला राग, फोन नाही उचलला म्हणून. त्यांनी आम्हाला साडीला तर पैसे पाठवले नाही, पण ते इतके बोलले म्हणतात ते, एकतर त्यांचा देवावर विश्वास नाही. आणि ह्या गेल्यात कुठं गेल्या, कोणत्या भोंडू बाबाकडे गेल्या, असं तसं लय बडबड केली. बडबड केली. घरी आलो तसंच आलो रिकामा. मी म्हणतो तिथून प्रसाद आणला त्यांनी, काय प्रसाद जरा ते असं म्हणजे थोडस हे, तर कुठं गेल्या काय गेल्या असं तसं. मी म्हणलं ह्या का कुठं काय गेलो नाही, आम्ही स्वामीच्या मठात गेलतो म्हणलं, कुठं काय आम्ही दुसरीकडे गेलो नाही. आणि तुम्हाला काय बोलायचं असेल तर मला बोला म्हणलं, पण तुम्ही कमीत कमी महाराजाला बोलू नका. मग काय बरोबर. तुम्ही तिथं जावा, तिथं बघून या. आणि तिथं तुम्हाला कुठं आम्ही गेलो तिथं बघून या. बिचारा दुसऱ्या दिवशी का त्या दिवशी ते तिला घेऊन तिथं त्या मठात गेले. अरे बापरे. मठात गेले म्हणजे बघायचं होतं की कुठं गेलते आणि तिथं काय हे बघायचं होतं. आणि मग ते बघितल्याच्या नंतर आले. मला तिने फोन केला, म्हणजे आई मी तर आणला बाई दाखवून मठ एकदा त्यांना, परत कशाला तरी बोलणे खायची हे. आणि मग आता मला लय वाईट वाटलं ना, म्हणजे मला वेगळं झालं ना ते. की म्हणलं आता या माणसाचं किती ऐकून घ्यायचं म्हणलं, नेहमी सारखं इकडे गेल्या तिकडे गेल्या. ते जरा असंच जरा म्हणजे वय बी नाही पोरग आहे, पण ते जरा
हे एखाद्याचा स्वभाव चिडचिडा पण असतो ना. चिडचिडापणा, लई चिडचिडा. म्हणे फोन नाही उचलला तर मी म्हणलं फोन नाही उचलला पण आम्ही गेलोच नाही ना कुठे. बरोबर आहे ना. आता आरती चालू असताना फोन कसा उचलणार? आरती चालू आणि एक तर आपल्याला आरती दिली गेल्याबरोबर. हो ना, हो ना. पण मी स्वामींना सांगितलं, स्वामी महाराज म्हणलं मला माफ करा. एक तर माझं येणं होत नाही. आलं तरी मी कधी अशीच धावपळीमध्येच येणार म्हणलं. फक्त तुमचं इथं मस्तक ठेवून जाणार. बाकी माझ्याच्याने काही होत नाही. आणि नाहीच आहे. होतच नाही माझ्याच्याने. म्हणजे लई कामाचं इतका लोड आहे ना, म्हणजे हाताखाली कोणी नाही. आणि जायचं एवढं लांब, यायचं एवढं लांब आणि दुकानात दिवसभर काम असतं. आता मी दुकानात गिऱ्हाईक येईन म्हणून मी इकडं शेतात आली. आता ती मध्येच बोलन म्हणून. हो, बरोबर. मी ब्लाऊज शिवते आणि ड्रायक्लिंगचं पण आहे. मग दोन्ही एकत्रच दुकान आहे. मग दोन्ही गिऱ्हाईक बघावं लागते. हो. मुलगा जॉबला जातो. आणि मग त्याच्यामुळे धावपळ पण होत असेल जास्त. धावपळ होती. म्हणजे मी दिवसभर मोबाईल तिथं ऐकते, दिवसभर अनुभव ऐकते, दिवसभर. स्वामीच्या याच्यात पण मला तर कशीच अपेक्षा नाही. मला सगळं त्यांनी दिलं. म्हणजे मागायच्या आधीच माझ्याकडे सगळं आहे. मला त्यांची पण इतकं माझ्यात आत्मविश्वास म्हणजे त्यांचा एक झालाय ना की मला कुठं गेलं तर तेच दिसते डोळ्यासमोर, तेच आणि डोक्यात ते. जाऊन येऊन करतो ना तर तुम्हाला सांगते घराच्या बाहेर निघाले की आजच्या गाडीवर कमीत कमी 7-8 वेळा तरी स्वामी दिसणार. गाडीच्या पुढं. म्हणजे ते तुमच्या बरोबरच आहेत. गाडीच्या पुढं, इकडून पुढं सगळीकडून समोर दिसणार म्हणजे दिसणारच ते. अरे वा. असं लई अर्धा तास 15 मिनिटं झाले का आलेच गाडीच्या पुढे. मग माझा मुलगा काय म्हणला एक दिवस त्या दिवशी की आई बघ तीन स्वामीच्या गाडीवर आले तर हे. पण बघ ना मग हे असे घाण होतं म्हणून मी पाठीमागं ते हे करीना म्हणे. असे धुराळ्यानी घाण होते. म्हणजे मग मागून धूळ बसते ते स्वामी सगळं दाखल्या जातो. हो ना. तो म्हणायला ती गाडी साताऱ्याची होती. तो म्हणायला आणि गाडीवर पाठीमागे ते पाय वायपर मारायला आणि स्वामी चेक करायला एकच झालं. अरे वा. एक म्हणतो बघ आई मी म्हणलं ते स्वामीचा चमत्कारच नुसतं तोंडातून शब्द बघ ते स्वामी किती घाण झालेत आणि तिकडून पाणी मारायला. किती छान. आणि मग नंतर मी आता मला तर वेळ नाही भेटत. मग मी लवकर उठून असं ते मुलाच्या त्याच्या हाताला ना असं इन्फेक्शन झालं म्हणजे काहीतरी बोटाला झालंय. त्यांनी बराच दवाखाना केला पण ते काही बरं होत नाही. होतं बरं परत असं कडक होतं असं स्किन परत उरल्यासारखं होतं. ते तारक मंत्राचं तीर्थ केलं 11 दिवस हे केलं. संकल्प घेऊनच केलं. माझ्या तरी काही जास्त झालं नाही. फक्त 11 दिवस केलं 11 वेळा आणि एकच माळ जपले. ती पण घाई गडबडीतच. तुम्हाला सांगते तो मी ग्लास हे केला होता. तो ग्लास एक दिवस असा म्हणजे मी छान असे फुलं लावले होते ताटाच्या मध्ये ठेवला. त्याच्या खाली टाकणं ताटाच्या मध्ये ठेवला. मस्त स्वामी जवळ बसून माझं देवघर पण छान आहे. पूजा पण मी छान करते. मला नाही आवडत वेडवाकडं. आणि मस्त अशी बसले. तो ग्लास आपोआप कडीला आला. अरे बापरे. तर कोणत्या कडीला आला तर मला त्या दिवशी काय वाटलं की तो हाताने माझ्या सरकला असेल. हाताने. मग मी काय केलं दुसऱ्या दिवशी जे ताटाच्या मध्ये ठेवायचं तर मी कडीला ठेवला. एका कडीला असे फुलं लावले आणि कडीला लास्ट आपण जिथं चपाती ठेवतो तिथं ठेवला. आणि पूर्ण ते 11 होत तर ते 2-3 याच्यात नंतर तर कडीला यायला लागला आपोआपच. कडीला कधी सरकत होता. मला हाताला जाणवायचं बरं का सरकल्याला. मी त्याचे फोटो पण काढले. असा कडीला यायचा आणि हाताला माझ्या एकदा दोनदा जाणवलं. मी काय करायचं जोरात पण दाबून बघितला. तरी तो आपोआप सरकून कडीला येत होता. अरे वा. ते फोटो काढले तेवढे पाठवा. आपण तुमचा व्हिडिओ बनवताना ठेवूया तिथं. आणि सगळं ते फुलं वाकडे तिकडे होऊन कडीला. अरे वा. आणि मग त्या दिवशी 10व्या दिवशी ना असं भांड्याखाली माती असल्यावर कसा कचकच आवाज येतो. त्या दिवशी त्याचा आवाज कसा कुर 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 येत होता. बारीक. मी म्हणलं आता माती नाही काही नाही वाळू नाही काहीच नाही स्वच्छ आहे सगळं. आवाज कसं काय येतो म्हणजे मला वाटलं. आणि मग एक दिवस पण असं 4 वाजता मला दरवाजाचा आवाज आला.
तर मी उठले आणि मुलाला पाहिलं. मिस्टर आम्ही दोघंच असतो घरी. माझ्या मिस्टर तर दुकानात थांबावं लागतं, उशिरापर्यंत कपडे द्यावं लागते. हो हो बरोबर आहे. 4 वाजता मला आवाज आला दरवाजा वाजल्याला. हा तर मी उठले. मी म्हणलं हा कशाला उठला काय माहिती एवढं लवकर. मी उठून त्याला पाहिलं बेडवर त्याचं झोपलेलाच. हा मी परत झोपले. परत मला 1-2 मिनिटात झोप लागली. झोप लागली आणि जशी मी देवमध्ये गेले. देवमध्ये ते देवस्थानच आहे देव आळंदी हा तुकाराम महाराजांचं. हा हा तिथं गेल्यानं एक बाई जशी काहीतरी घेत होती आणि एक येल्लो कलरची पिशवी विणलेली. हा पूर्ण विणलेली येल्लो कलरची पिशवी. आपण पर्स नाही का ते बाजारात विकायला भेटतात हो हो हा तशी. लोकरी. आणि हा लोकरी तशी. आणि तो माणूस म्हणतोय हो हे काही तुमचं नाही, हे यांना द्यायचंय. तर मी म्हणलं काय आहे त्याच्यामध्ये. तर ते म्हणलं काही नाही, हो का याच्यात स्वामीचे पादुका आहेत. अरे बापरे. ते तसं स्वप्न अरे वा. तसं स्वप्न पडलं. हा पण मी हे काय कोणाला मी सांगितलं नाही. जाऊ दे आपल्याला मी मुलाला सांगत असते. हा हा म्हणजे मुलाचा पण काय विश्वास बसला की त्या स्वामीवरती पहिला पण अक्कलकोटला जायचा. अरे वा. पण आता काय असा विश्वास एवढा म्हणजे हे झालाय ना त्यांच्या बिगर काहीच म्हणजे रोजचं त्यांच्या पुढचं ताट सुद्धा तेच उचलून घेतो. हा 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 अरे वा. त्याला आंघोळ ते करतो. मी आपल्याला काय असेल ती भाजी चपाती काय असेल ती त्यांना ठेवते. हा 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 मग तो आला की तो दर्शन घेतो आणि त्यांचं ताट उचलून घेतो. हा 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 किती. आणि असं वाटतं की घरात माझी जाऊस्तोवर ते वाट बघते. हा 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 की कोणीतरी हाय आपलं वडील कोणीतरी ते लई वाट बघतोय माझी उशीर जर झाला तर. हा 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 थोडी चहा घेणार पण मी ते जेव्हापासून घरी नेले तेव्हापासून मी एक दिवस त्यांच्या म्हणजे त्यांना ठेवल्याशिवाय चहा घेत नाही. अरे वा. असं म्हणजे काय असेल तर असो. हो ना ते नातच असतं ना हो. हा नातं असल्याशिवाय ओढ लागत नाही ताई. लागत नाही. पटकन त्यांना चहा ठेवते आणि मी त्यांना ठेवते एक कपामध्ये आणि मी घेते स्वामी चहा घ्या. म्हणजे मला फक्त एका तासात आवरायचं असतं सकाळी. हा 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 उठून तरी किती लवकर उठणार मी तरी 4:30ला उठते. हो ना ना. अर्धा तास आंघोळ झाली कपडे झाले 1 तास देवाला 1 तास वरच्या कामाला आणि 1 तास स्वयंपाकाला एवढे 3 तास सकाळी मला भेटतात फक्त. हा 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 एवढ्या गडबडीत मग तेवढ्यातच त्यांचं पूजा करता करता काय होईल ते आपल्याकडून मोबाईलवर त्यांची सेवा तेवढी म्हणत तेवढं मग आता परत मी हे करायला लागले. म्हणलं आता असंच आपलं दुसरं तर वाचलं तर मला होत नाही. मी आज वाचायला घेतलं मी पुस्तक आणलं सगळं आणलं. आज होती इच्छा की पारायण करा हे करा 1-2 अध्याय तरी वाचा पण होतच नाही. हो ना वेळच नाही नव्हते. वेळच भेटत नाही. मग एवढं स्वामी काय होईल ते होईल. माझ्याकडे सगळे आहे पुस्तक आहे हे ते. स्वामीला कपडे शिवते मस्त अंगात घालते लेस बीस लावून इतके छान दिसतात ना ते. असं वाटतं त्यांच्या समोरून उठूच नाही. त्यांना मी बोलते असल्यासारखं करतात ते. पण असंच बोलते की मला हे द्या ते द्या म्हणून आपली तशी सेवाच नाही. मग त्यांनी सगळं दिलंय. मुलगा पण एवढा छान आहे. एवढं लग्न झालं आमची तशी फसवणूक झाली पण ते काही विषय नाही. मी म्हणलं हे का जेव्हापासून स्वामी आलेत ना तुम्हाला सांगते डोक्यात असा विचार सुद्धा नाही की ती मुलगी गेली आणि आता कसं होईन आणि काय होईन आणि पुढचं कसं होईल. हे डोक्यात सुद्धा येत नाही. एवढं शांत झालंय ना डोकं असं म्हणजे काहीच वाटत नाही. स्वामी येतात ना घरात तेव्हाच ते पूर्ण टेन्शन दुःख दूर करण्यासाठी येतात. सगळं म्हणजे कसलंच टेन्शन राहिलं नाही. कोणी काही जरी बोललं तरी डोक्यात टेन्शन राहत नाही. हो ना हो. मग मी म्हणते हे काय करते ना हे सगळं स्वामी सगळं करणार आहेत म्हणलं हे चांगल्यासाठी आपल्या याच्यात आलेले. आणि माझं पहिल्यापासून चांगलं बी आहे. म्हणजे आम्ही कामच करतो पण असं कधी कोणाकडे हात पसरले नाही कधी काही नाही काहीच नाही कधी. मुलगा पण छान आहे दुकान पण छान चालतंय. आणि दिवाळीच्या वेळेला मग आतापर्यंत आम्ही एवढी दिवाळीत आम्हाला पूजा करायला भेटली नाही एवढ्या दिवाळ्या गेल्या. ह्यावेळेस तुम्हाला सांगते दिवाळी मी एवढं शिवलं की मला असं स्वामी पुढे नेऊन मी पैसे टाकायचे. रोज जरी माझ्याकडे पैसे आले ना मी म्हणतात स्वामी मी कमवलेले हे पैसे एवढे घ्या तुम्ही तुमच्याकडे. तिथं ठेवून घेते मी. स्वामीच्या नावाने गल्ला पण आहे त्याला मी स्वामी समर्थ लिहून काय 10, 20, 100 टाकायचे असते तर ते नाव लिहूनच मी त्या गल्ल्यात टाकते. जेव्हा मला गल्ला टाकायचा मी तेव्हा तिथं देणार ते तसाच फोडून त्याला मोजणार नाही काही. अरे वा. अक्कलकोटला जाईन तिथं मी ते देणार गल्ला. अन्नदानाच्या तिथं अन्न क्षेत्रात दान करून या.
हा मग त्या दिवशी मी तिथं मठामध्ये दिलं 500 रुपयाचं गहू ते तांदूळ तेल ते दिलं त्यांना तिथे. हं, हं. म्हणजे माझं जाणं होत नाही हो. गेले मुली संग तिच्यासोबत तर तिच्या संग जायचं आणि जाता जाता दर्शन थोडं 1-5 मिनिटं बसून घेऊन यायचं. तर हं. मला त्या दिवशी काय वाटलं काय माहिती तिथं एकच लेडीज होती ती मंदिरातच असतात त्या. हं, हं. तर मला काय वाटलं काय माहिती मी म्हणलं अहो मला स्वामींना कपडे शिवायचे म्हणलं. अरे वा. मग मी फिरून मागं गेले मी म्हणलं याला कपडा किती लागतो ते म्हणजे कोण शिवतं हे कपडे जर काय करायचं ती म्हणली काही नाही तुम्ही 1-10 मीटर कापड आणून द्या म्हणजे. हं. म्हणलं चालेल प्रगट दिनाच्या वेळेला म्हणलं मी त्याच्या अगोदर मी कपडा आणून देईन तुम्ही शिवून घ्या कपडे वाट मी शिलाई पण देईन. हं, हं. पण शिवून कपडे त्यांना हे करा म्हणलं घाला. हं, हं. देवाची एवढी छान पूजा ते केली आणि दिव्यात पण इतकं येतंय ना तुम्हाला सांगते. हं, हं. दिवाळीच्या दिवशी मी म्हणलं स्वामी महाराज म्हणलं मला काहीतरी दाखवा तरी तुमचं काय असं ते चमत्कार. हं, हं. मी असंच दिव्यातले फोटो काढले दिवाळीच्या दिवशी 10-11 वाजता बरं का. हं, हं. तर सकाळी बघतो तर त्या दिव्याच्या याच्यात साईबाबा अरे वा. साईबाबाचं तोंड आहे बघा. दिव्याचं आपलं गोल आकार त्या पुंगळीचा नसतो का हं, हं. त्याच्यात साईबाबा आहे. अरे वा. साईबाबा त्या दिवशीचा आणि एक गरुड आहे. हं, हं, हं. दिवाळीच्या दिवशी एक साईबाबाचं हे प्रतिमा आणि एक गरुड आहे. हं, हं, हं. अरे वा. ते गरुड परत त्या फुल अजून चिमणी एक आहे घोडे चिमणी घोडे हं, हं. काय काय आलंय ना आता तुम्हाला ते स्पष्ट मी फोटो पण काढले सगळे. हो, हो, हो. म्हणजे तुमच्याजवळ जेवढे फोटो आहेत ना तेवढे पाठवा स्वामींचे. झेंडूचं फुलावणी फुल सेम. हां, हां, हां. एक बाळ पण आलंय त्याच्यात. अरे वाह! बाळ आहे ना असं झोपलेलं आहे एक हात असा आहे बाळ बाळ पण आहे बाळासारखं बाळ. हां, हां, हां. आणि ते दुर्गा माता नसते का ती याच्यावर बसलेली सिंहावर ते पण आहे. ते पण आहे हां, आणि चिमणी पण आहे. तुम्हाला सांगते घोडे तर स्पष्ट दिसते हां, हां, हां. आणि 2 वाघ पण आहेत धावते. हां, 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 हां. एवढं सगळं आलेलं आहे. बरं, बरं. चालेल. जेवढे फोटो आहेत ना तुमच्याकडे, तेवढे फोटो सगळे पाठवा ताई. तुमचा व्हिडिओ बनवताना आपण त्याच्यावरती ठेवूया म्हणजे तुमच्या घरामध्ये झालेले चमत्कार प्रत्येकाला दर्शन होईल ताई. हो आणि आता तर मी म्हणते का ते मुलीचा नवरा हं. तर आता ते स्वतः मला त्यांनी माझ्या मोबाईलवर नाही का ते वॉलपेपर असतो हां, हां. त्याच्यावर ते स्वामी समर्थ शंकर महाराज यांचा पण ते त्यांनीच ठेवलं बरं का ते. हां, हां. परत त्यांचं रोजचं दत्त मंदिरातलं ते असतं आणि आता स्वामीच्या मठात जाताय आता तिथं व्हायचे स्वामीच्या मठामध्ये पण मी म्हणलं स्वामी जेव्हा तुम्ही त्या माणसं मी एक दिवस इतकी रडले माझ्या याच्यात सगळं रेकॉर्ड होतंय. मग त्यांनी ते आमची दिदी एक आहे दुसरी दिदी काय तुझी ही आणि ते सगळं स्वामीचंच ऐकत्या स्वामीचंच आहे काय ते स्वामी भक्त असतं बरं का. हां, मी हां. त्या दिवशी इतकी रडले ना की मला म्हणजे रडूच आवडत नव्हतं की आता मी जर कोणाला सांगायला गेलं तर हे रेकॉर्ड होतं याच्यामध्ये. हां, हां. आणि आता ते स्वतःहून त्या मंदिरात जाते हां, हां. अरे वाह! स्वतःहून स्वामीच्या मंदिरात. हां, हां, हां. स्वामीचं आणि स्वामीचे थिएटर स्वामीचं सगळं म्हणजे मी म्हणलं फक्त तुम्ही आता बदल करा. स्वामीला म्हणलं ह्यांच्यात बदल करा कसा करायचा ती. हो पण आणि मी जेव्हा इथे तेव्हा म्हणजे असं बोलायला लावू नका की हे असं तसं आता स्वतःहून जाते स्वतःहून जातात आम्ही त्या दिवशी गेलो एवढा उशीर झाला तरी बी काही शब्द नाही म्हणजे मठात गेलते का म्हणलं हा आता पोरींना घेऊन जाते जाता जाता पिंपरीला असं मार्केटला चाललं का ते त्यांचे घेऊन जातात ते. म्हणजे तुमची इच्छा स्वामींनी पूर्ण केली. त्यांना पण घेतलं पूर्ण सेवेमध्ये. हा. पण कसं मी कशी आले सेवेमध्ये मला कोणी घेतलं नाही कोणी सांगितलं नाही काही नाही काही नाही. हं. कसे आले तर आपोआपच. हां, हां. ती स्वामींचीच लीला ना हो ताई. हा. आपोआपच आले आणि ज्यावेळेस आम्ही आता गेलो ना म्हणजे कोर्टामध्ये ती नोटीस द्यायला गेलो त्या मुलीच्या तिकडच्यांना हं. मध्ये तर तुम्हाला सांगते घरापासून निघाल्यापासून 7-8 वेळा स्वामी समोर पुढं अरे वाह! ते तुमच्या बरोबरच आले होते म्हणायचं. जातानी आणि तुम्हाला एक सांगते की आम्ही गेलो तिथं वरती ऑफिस होते. हं. एवढी खडूस होती ती आम्हाला गेल्याबरोबरच अशी तशी बोलायला लागली तर मी म्हणलं आता काय कर बाई बाई एवढी खडूस आपल्याला तर या मुलीबद्दल आता ते सगळं लिहायचंय. हां, हां. ते आतमध्ये गेलो मी तिथं पूर्ण स्वामीचं लिहिलेलं होतं तिच्यापाशीच. हां, हां. अरे वाह! आता नाही भीती म्हणलं आता ते स्वामी आपल्या सोबतच आहेत. हां, हां. वाटाने तर 7-8 वेळा त्यांचं दर्शन झालं. अरे वाह! तेव्हा आपण तिथं आतमध्ये शिरलं तिथं एका गाडीवर झालं. जरी म्हणलं स्वामीच आहेत आपल्यासोबत.
तुम्हाला सांगते ती आमच्या संग एवढी छान बोलली ना, जवळजवळ तिने आमचं 1.5 ते 2 तास घेतले. छान बोलली. ती म्हणली आता काय होईल तर हो म्हणली. मी म्हणलं काय व्हायला लागलं हे? काय म्हणलं स्वामी महाराज पुढेच येतो, त्यांना काय करायचं ते करते. ती म्हणली सगळं लिहिलं आणि ती म्हणली हे वाचा तुम्ही. वाचा म्हणजे ना बघा त्या दवाखान्यात काचा असतात आणि त्या काचेत आपणच आपल्याला दिसतो. हो बरोबर आहे. काचा लावलेल्या असतात. हो. तुम्हाला सांगते आतमध्ये जेवढं होतं त्यांच्या तिथे एक देवारा होता, त्याला मोरपीस होते, हे होते, पण ते सगळं त्याच्यात दिसायचं. खुर्च्या दिसायच्या, ते सगळं दिसायचं. तिथं स्वामीचं काहीच नव्हतं. पण तुम्हाला सांगते मला त्या काचेत एक मंदिर दिसायचं आणि अर्ध स्वामी दिसायचं. अरे वा. मग ते कुठून दिसत होतं? तिथं तर काहीच नव्हतं त्यांचं, म्हणजे स्वामीचं तिथं फोटो नव्हता, देवघर नव्हतं, काहीच नव्हतं. स्वामींचीच लीला नव्हता हे. त्या मुलाला म्हणलं अरे दादा म्हणलं तिथं मंदिर नाही का, मी सारखी वर बघायची, चारी कोपरे बघायची आणि पलीकडचं जायला एंट्री नाही, फक्त काच. आणि त्या काचेतच आपण आपल्याला दिसतो, पण त्याच्या आत मला ते दिसायचं की मंदिर आणि अर्ध स्वामी दिसायचं. स्वामींना तुम्हाला तिथं दर्शन द्यायचं होतं. हा. आणि मी म्हणलं तेव्हापासून तुम्हाला सांगते मनातली भीती गेली, सगळं गेली. काय करायचं असेल ते आता वर्ष झालं आम्ही तिला सोडली, ती मुलगी आली नाही, त्यांचा फोन नाही. मी म्हणलं जाऊ दे, ज्यावेळेस वेळ लागलाय त्यावेळेस ते चांगल्यासाठी वेळ लागलेला आहे. हो ना बरोबर आहे. सगळं काय करायचं असेल ते सगळं ते घडून आणते, सगळं त्यांच्यात सोपून दिलं. आम्ही बिलकुलही टेन्शन घेतलं. स्वामींवर सोडून दिलं ना की काही टेन्शन घेण्याची गरज काय नाही. करायचं असेल तर करा म्हणलं. आपण त्यांना आपण काही मागत नाही, काही नाही, फक्त चांगली बुद्धी द्या. सगळ्यांना चांगलं बोलायचं, हे करा. माझं स्वभाव पहिल्यापासून मी कोणाला कधी म्हणजे वाईट बोलतच नाही. आणि मुलगा पण तसाच. एक सुपारीची व्यसन नाही, काही नाही, मस्त काम आहे त्याचं. म्हणजे आणि त्याला देतात पण ते भरपूर, त्याचा पण विश्वास असला. अरे वा. त्याला असं बाहेरून किती आपोआप येतं, त्याचा स्वभाव तेवढा छान आहे ना की बस मी म्हणते स्वामी हाय असंच त्याला राहू द्या. गोरगरिबाला मदत, आणि माझं सांगणं पण असतं नाही की सगळ्यांना मदत करायची, सगळ्यांना गोरगरिबाला द्यायचं, कुठं अन्नदानाला असं कुठे त्याला द्यायचं. कोणी ते तुम्हाला सांगते माझ्या दुकानात ते किन्नर लोक नाहीत का, ते सारखे माझ्या डोक्यावर हात घेऊन जाणार. अरे वा. 5 20 असू किती पैसे असू मी त्यांना देत असते. दिवसातून कधी 4 5 5 येते. पण तो चांगला आशीर्वाद देऊन मी कधीच त्यांना मागवलं नाही. त्यांचा पण आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे ना. चांगलं पण आहे माझं, व्यवस्थित पण आहे. पण तुम्हाला सांगते एक 2006 मध्ये आमच्या तिथे एक देवघर बनवलं होतं. असताना कामाला होतो तिथे एक देवघर बनवलं होतं, पण देवघरावरती मी ते स्टिकर लावलं होतं, देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा. ते स्टिकर मला माहिती नव्हते कुठलं आहे आणि कशाचं आहे, पण ते कुठून आलं होतं आणि मी लावलं पण होतं. परत कुठून आलं काय माहिती. आज मी पण मंदिर मी आता टाकून दिलं, त्या मंदिरावर आतापर्यंत स्टिकर होतं. ते स्वामींनी त्याच्यामुळे ते कुठून आलं काय समजलं नाही. समजलं नाही. ते देवाऱ्यावर होतं एक 20 चांगला 10-15 वर्ष ते देवारा होता एकच. मग आम्ही असंच कामच करायचो ना, मग आम्ही छोटीशी एक टपरी टाकली होती. तुम्हाला सांगते त्यावेळेस स्टिकर होता. आता ती वाटायला लागली की नाही त्या रूपी ते स्वामीच आले असते. एक माणूस आला आणि आमचं म्हणजे आम्ही पण हिंदू आहे, आपला काही लॉन्ड्रीचा ते धंदा नाहीये. पण त्यांनी आला ते आमची ते दुकान छोटीशी टपरी होती ती भाड्याने घेतली आणि 4च महिने तो माणूस राहिला. एवढा छान, एवढं पांढरे कपडे, गोरा गोरा पान. 4 महिने राहिला. दिवाळी आली ते सगळं सोडून गेला, ते दुकान इस्त्री ते सगळं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात घुसतो. एक दुकान काही नव्हतं, आम्ही त्याच्यात घुसतो. आज त्याच्यावरच भरपूर कमवलं. आणि एका माणसाने एक फोटो दिलता स्वामीचा. स्वामीचा दिलता, पण मी म्हणला त्याचं महत्वच काही माहिती नाही तर आपण काही त्याला हे करू शकत नाही ना. दुकानात लावला होता. दुकानात लावल्याच्या नंतर ते सेवा व्हायची त्यांची दुकानामध्ये थोडी हात जोडून हे करून, पण ते माहित नव्हतं हे स्वामी हे असं तसं, हे काही माहिती नव्हतं. एवढं म्हणजे एवढं माझं चांगलं आहे ना, माझं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. असं नाही की कधी कोणाला वाईट बोलायचं नाही. आमचे मालक थोडे चिडचिडे, पण ते पण आता मी ते तीर्थ दिलं ना
हा. चिडचिडापणा बंद झाला त्यांचा. अरे वा. म्हणजे काय मला विचारलं नाही कशाचं आहे काय आहे. हा हा. छोट्या गुलाब पाण्याच्या बाटलीत मी बनवून आणते आणि ते पिऊन जातात. अरे वा. म्हणजे विचारायचं काहीच नाही कशाचं आहे काय आहे काहीच नाही. हा हा. चिडचिडापणा पण बंद झाला सगळा. अरे वा, बरं झालं ना, स्वामींची कृपा झाली. थोडंसं शुगर असल्यामुळे थोडीशी चिडचिड होती ना. तर ते पण सगळं बंद झालंय. म्हणजे इतका सगळं आतून आहे ना सगळं आनंद सगळा असा. ती स्वामींचीच लीला असते ना. स्वामी घरी आल्यात म्हटल्यानंतर ते घर पण स्वामीमय झालं ना. स्वामीमय. आणि त्यांना असं लागतं स्वच्छ लागतं खोटं लागत नाही. स्वच्छता त्यांना भरपूर आवडते. हो ना. स्वच्छ फक्त एवढं 4 दिवस हा प्रॉब्लेम येतो ना तर घरात करायला कुणी नसतं. तुम्हाला सांगते मी ते तिकडं म्हणजे बघतच नाही तिकडे. मला इतकं म्हणजे वाटतं की आता काय करावं काही नाही. आता काय करणार नाही विलाज आता करावं तर लागतेच आपलं कोण करणार आहे. हो ना बरोबर. 4 दिवस दिवाबत्ती होत नाही काही नाही आणि मी ते स्वामीकडे बघत सुद्धा नाही 6-7 दिवस. काहीच इच्छा होत नाही तोंडातून शब्द सुद्धा येत नाही मग ती सांगा नामस्मरणाचं. नाही असं म्हणजे आपण देवाच्या समोर बसून नाही नामस्मरण करू शकत पण असं आपलं काम करत करत करू शकतो ना. दिवसभर राहतं पण मग सकाळी लई वेगळं वाटतं. मग जेव्हा आंघोळ तरी आंघोळ केल्याशिवाय माझं म्हणजे होतच नाही. 6ला 5:30ला आंघोळ होती पहिल्यापासून. 5:30च्या नंतरच मी मोबाईल लावते ना आधी उठल्या फक्त दर्शन घेते. आणि मग मी असंच एक दिवस म्हणलं स्वामी म्हणलं तुम्हीच वडील पण माझे. भाऊ तर म्हणला असं आहे माझा तर तो आम्हाला कधी नाही विचारत वडील तर वारले. तर तुम्हीच वडील आणि तुम्हीच सगळं. तर त्या दिवशी बघा दुपारचीच मी झोपले. दुकानात मी झोपत असते. दुपारची झोपले जसा एक मोठा विठ्ठलाची मूर्ती आणि एक स्वामीचा फोटो छोटा विठ्ठलाची मूर्ती मोठी. आणि मग मी सांगते की इथं या खुर्चीवर स्वामीला बसायचं त्यांच्या पुढे एवढा प्रसाद करायचा आणि ते काजू नसते का ते काजू आणायचे नाही ते काजू असे हाताने मी सांगते की असे लोक घेतात ना हाताने प्रसाद त्यांच्या हाताने घेते आणि असं वाढायचं. त्या दिवशी माझे वडील आले की नियोजन करायला ते सगळं. अरे बापरे. ते वडील पण दिसले त्या दिवशी पांढरे तिकीट कपडे जसे होते पहिले तसे 20 वर्षात कधी स्वप्नात आले नाही कधी. अरे वा. त्या दिवशी वडील पण स्वामी आपले विठ्ठल आणि ते एवढा मोठा प्रसाद केलेला आणि ते काजू. की तुम्ही विठ्ठल स्वामींना म्हणाला ना माझे वडील आहेत. त्याच्यामध्ये असं नाही कोणाला खरं सुद्धा वाटणार नाही आपण म्हणजे जे स्वामी मध्ये त्यांना सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात. हो बरोबर आहे. जे स्वामी दुसऱ्यांना या खऱ्या गोष्टी वाटतच नाही. हो नाही बरोबर आहे. आता परवा मी झोपले दुपारी तर काय झालंय ती एक बाई आली मी उठले म्हणजे उठले आणि मी म्हणलं काय होते आता तुम्ही हातात माझ्या तुम्हाला उठूच तर दम निघाला कारण लगेच डोक्यावर हात ठेवला हातात बी काहीतरी देऊन गेली. ती म्हणते तुम्हाला मला उठूच तर बी तुम्हाला दम निघाला थांबा मी उठते ना आणि निघून गेली. ते आशीर्वाद देण्यासाठी कदाचित आले असतील किंवा तुम्हाला दर्शन देण्यासाठी. दुकानात पण फोटो आहे ना दुकानात पण स्वामीचा फोटो आहे. मस्त सगळं आणला काय गाय नव्हती माझ्याकडे ती गाय आणली मस्त ते सारामृत ते सगळं आणले पण तुम्हाला आणलेलं मी दिवाळीत आणलेलं आहे मी त्याला अजून उलगडून सुद्धा पाहिलं नाही. वेळच नाही संध्याकाळी मी जाते 10-11 वाजते जेवण स्वयंपाक करू तर भांडे ते सगळे तिथून पुढे झोपच येते. हो ना दिवसभर कंटाळा पण आणि सकाळी लवकर उठायचं असतं. हे अनुभव किती दिवस शेअर करीन कोणाचं ऐकायला लागलं की पटकन वाटतं आपण बी करावं. पण नका नको म्हणलं नाही आज लावायचं म्हणजे लावायचंच नाही. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. आणि खूप म्हणजे असं आपल्याला अशी स्वार्थी सेवाच करायची नाही स्वामीची. हो ना नाहीच करायची. स्वार्थी भावनेने करायचीच नाही मला हे द्या ते द्या तुम्हाला सांगते मला घर आहे गाडी आहे 2-3 गाड्या आहे सगळे. महत्वाचं म्हणजे कधी कधी स्वामींना काय मागितलं ना तर ते देत पण नाही त्यांना जे योग्य वाटतं तेच करत असतात ते. सगळं फक्त त्यांची सेवा करून घ्यावा आणि सेवेमध्ये मन रमवून द्यावा. मी सांगितलं स्वामीला स्वामी म्हणलं तुम्ही त्याचं लग्न
झालं ना की मी तुमची सेवा किती बी करीन, हा हा. पण मला आता वेळ नाही. कमीत कमी घरातलं काम केल्यावर माणूस सेवा तरी करतं ना. हो ना, मग तिकडं एक व्यक्ती घरातल्या कामाला जाईल, मग तुम्हाला वेळ भेटेल ना. वेळ भेटेल तर मी म्हणलं नाही 2 तास झाले तुम्ही 1 तास तुमची सेवा करीन. हो काहीतरी वाचीन काहीतरी खूप इच्छा आहे पण होत नाही. अर्धवट कसं सोडून द्यायचं. हो मग ना. तुमचं मशीनवर बसल्या बसल्या दिवसभर मोबाईल मध्ये चार्जिंग राहते मग किती राहते दिवसभर. हो हो हो. ते बघा वाटलं ते राहतं जे ऐकावं वाटलं ते ऐकायचं मग सगळं पण स्वामीचंच ऐकायचं. हो. कोणी आलं तर रागा येतो मग गिऱ्हाईक आलं नाही ऐकता रागा येतो. अनुभव ऐकायचे सगळं ऐकायचं दिवसभर. हो हो. आणि मला मोबाईल मधलं काही येतं बी नाही फक्त तेवढेच अनुभव लागतात. मी एवढी हे आहे, पण मी मोबाईल कधीच हातात घेतला नाही का मोबाईलचं वेळ लागलं ना की दुसरं काम राहतं म्हणून. हा हा, बरोबर आहे. हा फक्त ऐकायचं काम आहे आणि कोणाला असं फोन लावायचा बस तेवढं. मला मोबाईल सुद्धा करता सुद्धा येत नाही नंबर कोणाचा. हा हा हा. चालेल चालेल, खूप सुंदर अनुभव आहे ताई. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला भेटलेला आहे, म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांच्या पाठीशी असतोच तसा आशीर्वाद. असं ते मात्र खरं आहे. हो ना, स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून तर असे चमत्कार घडतात ना प्रत्येक स्वामी भक्तांच्या बाबतीत. हो. हम्म. मी मुलाला म्हणलं का आपलं जेव्हा चांगलं म्हणजे वेळ यायची तुझं सगळं चांगलं होईल. हा हा. फक्त 20 ठेवायचा अजिबात डगमगून द्यायचा हो नाही. ना, कोणी हो. स्वामी जरी म्हणलं तरी. हो आणि ना. त्याचा पण विश्वास व्हायचा. आम्ही घरातून निघालं का त्याच्या गाडीमध्ये स्वामीचंच लावलेलं असतं. हा हा हा. त्याला पण वेळ आहे. ते आधी तेच जात होता अक्कलकोटला त्याला जायचं पण ते मला लय वेळा चल म्हणायचं पण मी जात नव्हते. हा हा हा, म्हणजे त्याला. स्वामी येऊन मला दर्शन दिलं का हा. साक्षात लगे अशी नंगुटन तेन आणि त्यांचं चालणं तेन गदगद आले तर गच्च मिठी मारली. हो ना, हो ना, म्हणजे त्यांना तुमच्याकडे ओढ होती म्हणून तर ते आले ना ताई. गोड होती. हो. म्हणले ना पण तो म्हणले तू करूच शकत नाही तुला वेळ भेटत नाही म्हणे तू कामच कर. हो ना, त्यांना पण माहित आहे ना वेळ नाही. म्हणजे माझं असं आहे ना मला म्हणजे कोणाच्या गरीबाची लेकरं असतो कोणा म्हणजे मला एवढी माया येते ना पहिल्यापासून. नाही कधी अहंकार नाही कधी काही नाही माझ्याकडे म्हणजे आपण गरिबीतूनच आलेलो आहे ना. हो ना, बरोबर आहे. गरिबीतून इथपर्यंत पोहोचलो. हो ना. कधी कोणाला न मागता हो फक्त कष्ट. स्वामींना कष्टच आवडतं. हो कोणाची ना. लबाड आवडत नाही. हो ना, हो ना, बरोबर आहे. आणि स्वामी आल्यापासून म्हणजे जेव्हा मी दिवाळीपासून तुम्हाला सांगते स्वामी पुढे टाक पैसे नेऊन दिवाळीचे दिसतेपर्यंत मी पैसे तिथे ठेवून दिले मोजले सुद्धा 40-45 हजार रुपये झाले. अरे बापरे. मोजले नाही. हा हा हा. आणि असं थकवा नाही काही नाही म्हणजे एवढं काम करते तर सगळ्या बाया म्हणजे तुम्ही एवढं शिवता एवढं हे करता तुम्ही म्हणजे कसं तुमची पाठ दुखत नाही का. स्वामी तर सकाळी एवढं तासभर जर करून आले तर मला दिवसभर काहीच होत नाही ना. हो ना, हो ना. काहीच नाही शक्तीच येते ना अंगामध्ये. हो ना, बरोबर आहे. आता कालपासून मधले 8 दिवस जाते असेच पण मग जेवढी आपली मध्ये सेवा होईल तेवढी आता थोडीशी एक माल पण तपाली म्हणजे करायची इच्छा खूप आहे. हा हा. पण वेळ नाही. हो ना, बरोबर आहे ना. आता वेळ नाही त्याच्यामुळे ते स्वामींना पण समजतंय ना. समजतं मग मी तेच म्हणते स्वामी तुम्हाला समजतं सगळं. कुठे वेळ असला तर मी करीन पण वेळच नाही माझ्याकडे तर मी तरी काय करू. तुम्ही पाहता काय असेल ती भाजी चपाती हे ते काय असेल चहा म्हणजे असं वाटतं की तुम्ही तरी आपलं लय जवळचं लय म्हणजे लय. हो ना. मी मुलाला म्हणलं एवढ्या मी देवावर विश्वास आणि म्हणजे पूजा हे सगळं करायची. इतका देव अंतःकरणात माझ्या कोणताच बसला. आपलं म्हणून आपण. हो ना, हो ना. ती स्वामींची लीला आहे. स्वामींनी एकदा एखाद्या भक्तांचा हात पकडला की सोडत नाहीत ताई. सोडत नाही बरोबर. त्यांची आधी विश्वास दाखवून त्यांची खूप जवळ करतात ते. हो ना. तो माणूस दूर जाऊ शकत नाही. हो ना, आणि महत्वाचं म्हणजे ते जाऊ पण देत नाहीत. नाही जाऊन देतच नाही. विश्वास जातच नाही दुसरीकडे. हो ना. विश्वासच जात नाही ना. आता सारखी ती एक पोस्ट येणार सारखी येणार म्हणजे ते आपल्या जे मनात चाललंय तेच सारखी येते. हो. आणि ज्या दिवशी मी असं स्वामीला म्हणलं एक दिवस स्वामी म्हणलं कुठून तरी एखादी मुलगी बघा मी तरी काय करू म्हणलं तुमची सेवा होत नाही त्याचं एकदा चांगलं झालं तर मी तुमची सेवा करायला मोकळी. थोडा वेळ झालं फोन ठेवला आणि एक फोन आला.
त्या मुलीच्या आजीचा एका. हं. तर ती म्हणली गाव मी मुलगी देणारच आहे तुम्हाला, नका हे करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हं, हं. आणि परत त्या 2 महिन्यांनी त्याच आल्या. तिची आजी आणि माझी होती नणंद त्याच्या आजीला घेऊन. हं. आणि त्यांनाच मी नाही का ते पुस्तक ते घ्यायचं होतं त्या दिवशी त्यांनाच नेलं. तर ती म्हणे नाही आहो तुम्ही एवढं स्वामी महाराजाचं करताना आम्ही कसं खोटं बोलू म्हणे. हं, हं. हा? अरे वा. आणि आता बी तिचाच फोन ते पोस्ट सारखी समोर येते ती. या नवीन वर्षात तुझं असं होणार तसं होणार, तुझ्या लोकांनी असं केलं तसं. ती पोस्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3-4 वेळा येते. हं, हं, हं. चालेल. ते होईन आता स्वामी महाराजाच्या कृपेने विश्वास त्यांच्यावर टाकला. हं, हं. तर बाकीचं सगळं चांगलं आहे. आपण आणि जेव्हा आपण वाईट कर्म करतो तेव्हा आपल्याला ते भोगल्याशिवाय ते पण आपल्या याच्यात येत नाही. हो 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 बरोबर आहे ना. कर्माचे फळे ही भोगून संपवायचे असते. संपवायचं असतं. आपण वाईट केलंच नाही ते पटकन आपल्या याच्यात आले. हो हो. गोर गरीबाला कोणी येऊन दारात आपल्या 10-5 रुपये आपलं दुसरं तर आपल्याच्याने काही होत नाही. हं. मोठं कुठं अन्नदान जाऊन होत नाही, कुठं देवाला जाणं होत नाही, म्हणजे जाणं कुठंच होत नाही ना. हो ना. पण छान बोला ना आपण. हो हो हो. कोणाचं नाही, दोन नाही, कोणाच्या तसल्या साड्या नाही, खोटं लबाड तसलं काही नाही. हं. मुलगा पण तसा, कोणाचं काहीच नाही. हं, हं. सगळ्याचा मला घरी आशीर्वाद येते. नाही तू खूप कष्ट करते आणि सगळं चांगलं होत. तर मोठ्यांचा आशीर्वाद असल्यावर लहान्याला घ्यायला काय. हो ना हो ना बरोबर आहे. सगळ्यांनी आशीर्वाद दिला. पण माझे खूप चांगलं आहे. स्वामी कृपेने खूप खूप चांगलं आहे. मला मग आता लक्षात यायला लागलं की नाही आपण तेव्हा एक स्पीकर लावलं होतं. त्या स्पीकरमुळे आपलं स्वामी आले असते ना त्याच्यातून आपण एवढं आम्हाला सगळे म्हणायचे तुम्ही काय धोबी आहे का? आता त्या पुण्याला जाऊन कसला धंदा टाकलाय. हं. तसं म्हणजे काय. गावाकडे म्हणतो ना हो. तुम्ही काय परीट नाही का? तुमच्या पोरांना कोण पोरगी देईन असे तुम्ही असे धंदे केल्यावर कपडे धुई. कपडे तर आपण धुत नाही पण इस्त्री तर शेवटी करावंच लागते ना. हो ना हो ना. तसं म्हणून. पण त्यांच्या रूपात येऊनच त्यांनी एवढं आपल्याला पुढे आणलेलं आहे. आज लाखात ते. हो ना हो ना. अहो ते स्वामींची कृपा. स्वामींना माहित होतं या व्यवसायामध्येच तुम्हाला प्रगती होणार आहे तुमची. प्रगती होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असेल कदाचित. आज स्वतः इस्त्री करता करता आता नुसतं गड्या गुड्यांच्या जीवारी. हो ना हो. आता गेली दुकानामध्ये. स्वतः 2 रुपयापासून इस्त्रीचे कपडे घेत. हो ना आणि येत नव्हती कोणाला. हो ना थेंबे थेंबे तळे साचे. आणि त्याच्यातूनच बघा तुम्हाला सांगते घर झालं, गाडी झाली, सगळं काही झालं. हं, हं. सगळं म्हणजे असं कोणाला मागणं नाही, काही नाही पण कष्ट. हो कष्ट ना. आणि त्यांना यश पण आणि म्हणजे कसं झालं असं होते. हो ना. कष्ट कष्टाला भरपूर. कष्टाला यश देणं हे मिळणं पण महत्वाचं आहे ना हो ताई. असे किती लोक आहेत की कष्ट करून पण त्यांना यश भेटत नाही. कधी मुलीचं पण चांगलं आहे. माझ्या मुलगीच दिलेली. थोडासा नवरा चिडचिड आहे पण नाही ते पण हळूहळू ती पण स्वामींच्या कृपेने होतं व्यवस्थित नाही काय. ते पण आले स्वामीच्या ह्याच्यात. आता त्यांना हळूहळू बरोबर स्वामी अलगद वळणार आहेत आतमध्ये. हो ना हो ना. दत्त महाराज दत्त मंदिर आहे त्यांच्या तिथं मोठं. आता त्यांच्या तिथं सप्त्याला त्याला ती सगळ्याला जाते. होमाच्या तिथं सप्त्याला कीर्तनाला सगळ्याला त्यांचं तिथे मंदिर लय मोठं. त्या गाववाल्यालाच दिलेली. हा हा हा. अरे वा छान आहे ना मग. मोठं मंदिर आहे. दत्त मंदिर मोठं आहे. आता तिथं गुरुचरित्र होतंय तिथं. तिथे का पारायण हे होते. आता ती मला म्हणते ती बसू का पण मुली छोट्या आहेत. एक शाळेत सोडायची, एक सकाळी उठते म्हणलं तुझं नाही जमायचं बाळा मोठ्या झाल्यावर तू बस. आता लहान असं आणि ते 7 ते 11 पर्यंत बसावं लागतं. हो ना. बराच वेळ लागतो ना गुरुचरित्र. कीर्तनाला तिथं जेवण खावणं सगळं संध्याकाळी त्यांचेच ते लोक असतात सगळे. तर ते होम बिम आता ते होमाचे तिथं सगळं मोठा होम ते झालेलं सगळं. होईल तुझं ते चांगलं होईल. या वर्षात तर म्हणलं जरा झालंय. बोलण्यात त्यांच्या सुधारणा झाली. तिच्या नवऱ्याच्या म्हणजे थोडंसं द्यायला लागलंय म्हणलं ज्ञान. आम्हाला तेवढं वैताग देत होते. आता ते पण बंद झालं. म्हणजे बराचसा फरक पडला. अहो स्वामी आले ना घरी की ते नेहमी चांगलेच करत असतात आणि प्रगती करत असतात. चांगलं. पण मला खूप वाईट वाटायचं ना. मी म्हणायची मुलगी तर एवढी सुंदर आहे की बस त्या गावाला मी करून घेतली तिला. आणि एवढं आपण चांगल्या पोरीचं एवढं सगळं चांगलं बघून दिलं. एवढं लग्नाला खर्च त्याला एवढं सगळं केलं. तिचं सगळं चांगलं झालं. पण याचा स्वभाव काय असा असेल.
हा. नाही ते आता खरंच खूप छान. माणूस वरून बघतं आत्म एखाद्याच्या मनात काय चाललंय. हा. आणि घरचे खूप छान आहेत, सासू सासरे हे ते सगळे. पण एक स्वभाव असा की बायको एवढी सुंदर, नवरदेव काळा आहे थोडा. हा. पण बाकीचे सगळे चांगले आहेत. म्हणलं काळा आणि गोरा याच्यात काय नसतं. मुली एवढ्या सुंदर झाल्या, छान सगळं सगळं भेटतंय. हो पण ना. स्वभाव चिडचिडा. हा. स्वभाव फक्त, बाकीचं काही नाही. हा. ते पण होतं स्वामींच्या कृपेने व्यवस्थित सगळं. होईल. मी म्हणलं तू करीत राहा. स्वामीचं म्हणलं तुला वेळ आहे, तू वाचायचं, तू तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं, द्यायचं, तुझ्याकडे वेळ आहे म्हणलं. तसं मला वेळ नाही. तू करीत जा, तुला जेवढी होईल तेवढी तू घरी सेवा करीत जा म्हणलं. हो ना बरोबर. आता तू फिरलेत ना, तुम्ही आलात ना त्याच्यामध्ये, स्वामीने आणलंय ना म्हणलं, हो ना. तर तू सेवा कर म्हणलं. ते तुझ्या मागे येणार बरोबर. हो ना बरोबर आहे. आता येणार म्हणजे जे माणूस तिथं मंदिराच्या तिथं आम्हाला शिव्या दिल्या, ते माणूस आज देवाच्या तिथं दर्शनाला गेले. हा. हो ना बरोबर आहे. तुम्ही करताना तर त्या माणसाला म्हणलं तुमच्यापर्यंत आल्याशिवाय मी तुमच्या मंदिरात येणार नाही म्हणून. हा. माणूस माझ्या जायच्या आधी त्या मंदिरात तिथं 2-4 वेळा दर्शन घे. मला एक सांगते, मी त्यावेळेस आता अजून झाले 15 दिवस मी असंच म्हणलं होतं की माझं हे संपलं म्हणलं, मला मंदिरात थोडंसं काहीतरी द्यायचंय, गुरुवारचं तिथं जेवण असतं. मंदिरात थोडंसं देते म्हणलं. मग ते तारक मंत्राचं 11 दिवस केलं मी. आणि स्वामी पुढे मी 500 रुपये ठेवीत असते, 500 रुपये घेतले आणि ते हे द्यायचं होतं मला. ते तांदूळ ते म्हणलं जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं. सगळ्या पूर्ण 500 रुपयाचं घेतलं. त्या दिवशी ते मला इतकं बोलायला आले. तुम्ही म्हणलं होतं ना की गुरुवारी मठात जायचे, मग चला ना. मग न्यायला आले बरं का. अरे वा. आले. पण मी काय म्हणलं, आता 3 वाजलेत म्हणलं, सगळा वेळ निघून गेला आणि आता मला येऊस तर 5 वाजता इथं गिरायकाचा टाइम होतो तोपर्यंत. तर म्हणलं मी नाही येत म्हणलं आता. येत नाही म्हणलं, ते गेले. अरे बापरे. मंदिरात ते गेले बी, तिकडून दर्शन घेऊन आले. म्हणजे मुलगी म्हणजे आई तू नाही आली पण आम्ही गेलो म्हणजे, आलो दर्शन घेऊन. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. अरे ऍक्सिडेंट झाला, कंटेनरला गाडी धडकली. गाडी धडकली पण नुसतं दरवाजाला लागलं. त्याच्यात 2 मुली आणि त्यांची आई आणि वहिनी, एवढे 5-7 माणसं होते. कोणाला काही सुद्धा लागलं नाही. मी म्हणलं ह्याव का. आणि तिच्या दिव्यामध्ये कधीच काही येत नाही. आदल्या दिवशी तिने म्हणा मी तुमचा एक व्हिडिओ ऐकला होता, ते असे सिंगासारखं आले होते. बापरे. दिव्यात. आणि तिने ते तसंच फोटो मला पाठवला. म्हणते आई बघ ना आमच्या दिव्यात आज काय आले. पण मला ते तुमचा व्हिडिओ मी ऐकला होता म्हणून मला ते पटकन माझ्या लक्षात आलं. तिच्या म्हणल्या होत्या, त्या सांगत होती की असं असं झालं, मग माझ्या सासूला असं झालं. माझ्या डोक्यात आलं बरं का लगेच. स्वामींनी त्यांना दर्शनाला नेलं, त्याच्यामुळेच नंतर संकट येणार आहे. आणि ते तेवढं झालं पण लागलं नाही, काही नाही कोणाला. मी म्हणलं हे का तुम्ही मला कधी तेवढा फोर्स करीत नाही. मंदिरात चला, तुम्ही दर्शन घेऊन आले, मग तुमच्यावरचं मोठं संकट म्हणलं हे काही त्यात झालं नाही. हो ना बरोबर. कोणाला काही सुद्धा लागलेलं नाही. हो ना. ही स्वामीची लीला आहे म्हणलं अशीच. हो ना बरोबर. लक्ष करून लक्षात ठेवायचं हे कशामुळं कसं होतं आणि कशामुळं कसं होतं म्हणलं. हो ना. काय पण खरंच स्वामीचं आणि ते जे लागतं त्याला ज्याच्यात ते जेव्हा येते तेव्हा ते मी आधी जर म्हणलं ना, आपण कोणी किती याच्यात असलं म्हणलं का तुम्ही स्वामी सेवा करा, मग असं असं होईल. ते तर काय खरं आहे. हो ना. ते काय खरं आहे ना, आम्ही आमचं फलन मत केलंय. पण ज्यावेळेस त्यांचा हात धरते ते आपला, त्यावेळेस ते कधीच सोडित नाही. स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींनी घ्यावं लागतं ना ताई. घ्यावं लागतं. मी सांगते मी एवढ्या देवाची कधीच एवढ्या देवांना बसले नाही. ते आपोआप येऊन बसले आता ते आपण कधीच होऊ शकत. पण काय होईल ती सेवा त्यांची तेवढी छोटी मोठी आपली कशी कुठली मोठी कशी पण ते करून घेतात आपल्याकडून. हो ना. सेवा करत राहायचं, बाकी काय द्यायचं नाही द्यायचं तिथे ठरवतात ते. ते बघून घेत ना आपल्याला काय पाहिजे. सगळं दिल्यावर आपल्याला पाहिजेच काय. माणसाची अपेक्षा कधीच संपत नाही ना. हे दिलं ते पाहिजे, ते दिलं छोटं घर असलं अजून मोठं पाहिजे. आपल्या माणसाची अपेक्षा कधीच संपत नाही ना. पण बस आता सगळं दिलं. सगळं कष्ट करून आपण सगळं छान आपलं चाललंय.
कोणाला दुखणं नाही, कोणाला काही नाही, कोणाला गोळी नाही, काही नाही, काही नाही. हो ना, तेच महत्वाचं आहे ताई. खूप महत्वाचं. तुमच्या पैशाला काय करता हो? हो ना, हो ना. पैसा असून सुद्धा काहींना खाता येत नाही, काहींना घेता येत नाही. हो, जसं आपल्या कर्मानुसारच आपलं सगळं चालतंय. हो ना, बरोबर. चालेल. चालेल, करून मी परत अनुभव. हो 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 हो, चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. थोड्याच दिवसात आलेला आहे हा. हा हा हा, नाही तुम्ही खूप नशीबवान आहे, एवढ्या लवकर एवढे सुंदर सुंदर अनुभव आले. हो. चालेल ताई, चला, श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते, खूप अद्भुत असे होते. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप भाग्याचं काम आहे. आणि ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींची साथ भेटत असते, त्या भक्तांचे आयुष्यामध्ये कोणतेही टेन्शन राहत नाही, काळजी राहत नाही. कारण स्वामींचा आशीर्वाद त्या भक्तांच्या बरोबर असतो, त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही. खरोखरच स्वामींची साथ भेटणं खूप भाग्याचं काम आहे. मला तर या ताईंचे प्रत्येक अनुभव खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.